गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बोलणार आहोत तो विषय थोडा वेगळा आहे. वेगळा म्हणजे आपल्या सगळ्यातल्या आयुष्यात एकदा येऊन गेलेला, पण काही जणांनी एक्सेप्ट केलेला, तर काहींनी दुर्लक्ष केलेलं. मूव ऑन करणं. मूव ऑन करणं बोलायला सोपं आहे, पण जो त्या लाईफच्या फेजमधून जातो त्या व्यक्तीसाठी ती गोष्ट सगळ्यात अवघड आहे. अक्षरशः काहींसाठी जीवन मरणाचा प्रश्न असतो, कारण ते लोक इतके इमोशनली अटॅच्ड असतात त्या एका व्यक्तीशी की त्या माणूस आपल्या आयुष्यात नसला म्हणजे आपण श्वासच घेतो की नाही असं वाटायला लागतं त्यांना. आणि काही लोक आपल्या आयुष्यात येतात वायफाय सारखी आणि पासवर्डच बदलून जातात आणि तो पासवर्ड शोधत शोधत काहींचं आयुष्य संपतं, तर काही जण डिप्रेशनमध्ये जातात आणि काही जण तर वेडे होतात. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, कुणाच्या इतकं पण आहारी जाऊ नका की आपण स्वतःलाच विसरून जाऊ. ती व्यक्ती आपल्या आयुष्यातली फक्त एक कॅरेक्टर होती. आपलं आयुष्य खूप मोठं आहे. आपलं आयुष्य एक पुस्तक आहे आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यातलं फक्त एक पान होती, जस्ट अ पेज. ते पेज असं घ्यायचं, कोळा करायचं किंवा घडी करायचं, फेकून द्यायचं, सांभाळत बसायचं नाही. त्यालाच म्हणतात मूव ऑन करणं. मूव ऑन करणं म्हणजे विसरणं नाही. त्या व्यक्तीची आठवण आली तरी डोक्यात विचार नाही, रिॲक्शन न देणं, दॅट्स मूव ऑन. मला माहिती आहे मूव ऑन करणं म्हणजे कसं सोपं नसतं. की जसं एखादा ट्रेनर, जिम ट्रेनर म्हणतोय की बाबा 100 पुशअप्स कर, इट्स इझी, इट्स व्हेरी इझी. पण त्याच्यासाठी ते इझी आहे, पण जो नवीन गडी करतोय त्याच्यासाठी 1-2 पुशअप्स करणं पण किती हार्ड असतं ते फक्त त्यालाच माहीत असतं, जो ते फर्स्ट पुशअप्स करतोय. म्हणून मूव ऑन करणं सांगणं सोपं असतं, पण ते ॲक्च्युअलमध्ये करणं खूप अवघड असतं. पण ते करणं खूप खूप गरजेचं असतं, स्वतःसाठी पण आणि आपल्या त्या लोकांसाठी ज्या लोकांचं आपल्यावर खरंच नितांत प्रेम असतं. आपले आई वडील, आपले फ्रेंड्स, कलिग्स, बहीण, त्या सगळ्यांसाठी आपण खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणून त्या एका व्यक्तीसाठी आपलं आयुष्य डिस्ट्रॉय करू नका. ज्या लोकांना अजिबात फरक पडत नाही आपण त्यांच्यासाठी काय करतोय, आपण किती जीव काढतोय. म्हणून मूव ऑन करताना त्या एका कॅरेक्टरचा विचार करू नका, ज्या कॅरेक्टरने आपल्याला कॅरेक्टरलेस बोललेलं असतं किंवा आपला कॅरेक्टर त्याच्या आयुष्यातून काढलेलं असतं. कुणाच्या तरी आयुष्यातलं सीन बनण्यापेक्षा, एखाद्या स्टोरीचं सीन बनण्यापेक्षा आपण आपल्या आयुष्यातली प्रायोरिटी काय बनवतो. आपल्या आयुष्यातल्या ती जागा जी असते ना प्रेमाची, ती स्वतःने भरून टाका. स्वतःच्या प्रेमाने भरून टाका, आपल्या लोकांच्या सहवासाने भरून टाका. म्हणून काय होतं ना, आपण खुश राहायला शिकतो, आहे त्यात खुश राहायला शिकतो आणि आपण शांत होतो, डोक्याने मनाने खूप रिलॅक्स फील करतो. एखाद्या ठिकाणी जा, ते गोष्टी करा जे आपल्याला आवडतात. काहींना ट्रेकिंग आवडते, काहींना सिंगिंग आवडते. जस्ट डू दॅट थिंग जे आपल्या राहिल्या आहेत, जी आपली स्वप्न असतात ती पूर्ण करा. जेणेकरून काय होईल, आपण बिझी होऊ. बिझी राहिलं ना की आपल्याला वेळच मिळणार नाही की त्या व्यक्तीची आपण आठवण काढत बसू. त्याच्यामुळे बिझी राहणं हा एक उपाय आहे, एक परफेक्ट उपाय की ज्याने आपण त्या व्यक्तीला विसरू शकतो. आणि बिझी अशा गोष्टीमध्ये राहा ज्या गोष्टी आपल्याला करायला आवडतात. आणि थँकफुल राहा त्या गोष्टी, त्या माणसासोबत की ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून गेली, एक आपला धडा शिकून गेली की कुणावर इतका इझिली विश्वास करायचा नाही, कुणावर इतकं डिपेंड राहायचं नाही की आपण आपलं आयुष्यसुद्धा त्याला दिलं तरी तो व्यक्ती परत येणार नाही आहे. ती व्यक्ती एखाद्या आपल्या नेटफ्लिक्सचा सीझन नाही आहे की एक सीझन संपला की परत येईल. इट्स नॉट दॅट इझी दॅट वे यू आर थिंकिंग. कारण ती व्यक्ती कधीच परत येणार नसते. ते माइंडसेट काढून टाका की ती व्यक्ती आपल्या आयुष्यात परत येईल, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ती आयुष्यात परत येईल. हा विषय आपल्या आयुष्यातून काढून टाका. आणि जी व्यक्ती एकदा गेली आहे त्या व्यक्तीला त्याच्या मार्गावर जाऊ द्या. परत ना त्याची वाट बघा ना त्याच्यासाठी थांबा. दॅट्स मूव ऑन. मूव ऑन करणं मीन्स स्वतःला स्वतः शोधणं, स्वतःचं आयुष्य पुन्हा नव्याने नव्या दृष्टिकोनातून स्टार्ट करणं. यू डिझर्व बेटर माय सन, माय डिअर फ्रेंड. बिकॉज आयुष्य खूप मोठं आहे, खूप मोठं आहे.
ते आयुष्य जगायला जिगर लागतं आणि ते जिगर कुणासाठी तरी हलक्यात नका घेऊ. कारण तुम्ही जिगरबाज आहात. तुम्ही प्रेम केलंय म्हणजे तुम्हाला मन आहे, तुमचं हृदय झगडाचं नाहीये. म्हणून त्या सुंदर अशा प्रेम भावनेला संपवू नका. पुन्हा प्रेमात पडा. जरी पहिल्या पावसाची स्मेल नसेल येणार, पण तरी सुगंध कायम दरवळतो. त्याच्यामुळे पुन्हा प्रेम करा, पुन्हा कुणाच्या तरी प्रेमात पडा. स्वतःच्या आधी प्रेमात पडा आणि मग दुसऱ्यावर प्रेम करा. कारण थँकफुल तर दॅट पर्सन की तो स्पेस जो असतो आपल्या आयुष्यातला तो त्याने रिकामा केला आहे आणि त्या जागेत कुणीतरी बेटर पर्सन नक्कीच आहे. आणि नाही आला ना तरी दॅट्स ओके, बिकॉज वी आर दॅट पर्सन. आपण त्या स्पेसमध्ये स्वतःलाच फिलअप करू, कारण आपण स्वतःवर प्रेम करायला शिकणार आहोत. म्हणून मूव ऑन करा माय फ्रेंड. त्याच गोष्टीमध्ये अडकून स्वतःचं आयुष्य एखाद्या लॉक केलेल्या रूममध्ये बंद करू नका. जग खूप मोठं आहे, खूप सुंदर आहे, ते जगायला शिका. स्वतःच्या माणसांसोबत राहा, स्वतःचं आयुष्य पुन्हा सुरू करा. यू डिझर्व मोर बेटर अँड मोर ब्युटिफुल लाईफ. सो मूव ऑन. माझा विचार, माझ्या गोष्टी आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लाईक करायला पण अजिबात विसरू नका. आणि जर तुमच्या आयुष्यात पण असं काहीतरी इन्सिडेंट झाला असेल, मूव्ह ऑन करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, कमेंट करा. वी विल टॉक अबाउट दॅट. नमस्कार.